सुरू करणार आहे आणि उद्दिष्ट काय आहे? या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पर्यावरणाचा ऱ्हास आणि भविष्य काळात येणाऱ्या पिढीवरचं संकट टळावं या भूमिकेतून एक पेड माँ के नाम हे अभियान या देशभरात चालवलं। त्याला अनुसरूनच या राज्याचे सक्षम आणि कणखर संवेदनशील मुख्यमंत्री यांनी आपलं सामाजिक दायित्व स्वीकारून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं मध्ये हरित क्रांती होण्यासाठी जो संकल्प हरित महाराष्ट्राचा सहभाग प्रत्येक जनमानसाचा या भूमिकेतून खरं तर एक हरित महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून 300 कोटी झाडे लावण्याचा संकल्प 2047 पर्यंत त्यांनी केलेला आहे। आणि हा संकल्प करताना निश्चितपणे दरवर्षी 14 कोटी झाडं ते लावण्याचा संकल्प करताय। आपण त्या संकल्पनामध्ये त्यांनी केलेल्या संकल्पनेला यशस्वी त्यांच्या या वाटचालीमध्ये उतरण्याकरता लोकसहभाग चळवळ उभं करण्याचं काम मी माजी आमदार संजय केनेकर या अभियानाला मोठं चांगल्या पद्धतीने स्वरूप देण्यासाठी 5 लाख झाडं मराठवाड्यामध्ये लावण्याचा संकल्प केला। ही झाडं खऱ्या अर्थानं हे लोकसहभाग चळवळ प्रत्येक घटकामधून प्रत्येक गावामधून हे झाड लागलं पाहिजे। औचित्य येणाऱ्या 22 तारखेला देवेंद्रजींचा वाढदिवस आहे आणि देवेंद्रजी जन्मोत्सव हरित महोत्सव असा सप्ताह आपण या ब्रीद वाक्यानं साजरा करत आहोत। प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला यामध्ये सामावून घेण्याचं साठी मी जाहीर आवाहन करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामुळे निश्चितच आपल्या सर्वांना आवाहन करतो की या हरित क्रांतीच्या अभियानामध्ये आपण सहभागी व्हावं आणि प्रत्येक गावात प्रत्येक समाजात आणि प्रत्येक घटकाच्या माध्यमातून वृक्षारोपण करावं ही भूमिका घेऊन काम करणार आहे। यामध्ये बचत गटाच्या महिला 1000 महिला 56,000 झाडं लावून देवेंद्रजींना शुभेच्छा देणार आहे आणि त्यामुळेच एक सामाजिक हरित क्रांती आपल्या माध्यमातून व्हावी हीच आव्हान या पत्रकार परिषदेमध्ये